स्वतःला पाहायला मिळाले। मनसे जी मागणी करते प्रामुख्याने मुंबईमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, तर त्या संदर्भात त्यांना काही जागा सोडल्या जाणार आहेत का? असं आहे की जेव्हा महायुती होतं तेव्हा महायुतीमध्ये सर्वच घटक पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही जे 51%चा मत घेण्याचा विचार करतो आहे, या 51% मताकरता आणि जी सीट जो जिंकू शकेल शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागेल आणि जिंकण्याकरता ज्या महायुतीमध्ये जी जागा ज्यांना मिळेल त्यांना ती जागा द्यावी लागेल। जागा हा आग्रह नाही आहे, चिन्ह हा आग्रह नाही आहे, आमचा सर्वांचा एकत्रित मत आहे की जिंकण्याकरता जे जे काही ज्याला उमेदवार ज्यांच्याकडे असतील, शेवटी उमेदवारी महत्त्वाची आहेत। मोदींचा विकसित भारताचा संकल्प आहे, त्यामुळे मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने याचं वाटप होईल आणि राजसाहेबांना सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी स्थान मिळेल असं मला वाटतं। संजय राऊतांनी सकाळीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणली, या प्रकारे औरंगजेब सगळ्यांनाच घेऊन जात होते, त्या प्रकारे आता हे मोदी या काळातले औरंगजेब आहेत, सगळ्यांना गिळंकृत करतात असं ते म्हणतात। संजय राऊतांचं उत्तर नितेश राणेंनी दिलंय, पण सध्या मला असं वाटतंय की मोदीजीबद्दल ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे, मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहेत। त्यांना हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आणि तीच भाषा संजय राऊत करता आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 5 ते 27 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केली आणि अशा विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजीबद्दल औरंगजेब म्हणणे खरं तर अत्यंत खालचं विधान। खरं तर त्यांची जीभच बदलली आहे आणि चष्मा तर मला माहित नाही कुठला लावला, त्यांचा चष्मा आता 4 पटीने वाढलेला दिसतोय, त्यामुळे दिसतही नाही आणि तोंडाने सुद्धा या पद्धतीने बोलतात। संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे, संपूर्ण विश्व मोदींच्या मागे उभा आहे। आपण बघितलं असाल 22 जानेवारीला या देशामध्ये जगातली सर्वात मोठी दीपावली झाली आणि अशा व्यक्तीला मोदीजींना औरंगजेब म्हणणे हे या देशातली जनता, महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही। मोदीजींना औरंगजेब म्हणणे हे महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मोदीजीवर टीका करणे